नैसर्गिक अन्न साखळीचा जिवंत प्रयोग, मनेऱ्याने गवत्या सापाची केली शिकार। रात्रीच्या वेळी वाठा निंबाळकर गोळेवाडी परिसर येथील एका घराजवळील पायऱ्यांवर स्थानिक नागरिकांना एक साप काहीतरी खात असल्याचं दिसलं। घटनेचा घाबरलेला समाज तात्काळ नेचर अँड वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी फलटण या संस्थेशी संपर्क साधला। या घटनेमध्ये भारतातील अतिविषारी मण्यार अर्थात कॉमन इंडियन क्रेट सापानं बिनविषारी गवत्या अर्थात ग्रीन किलबॅक जातीच्या सापाची शिकार केली। या प्रक्रिया दुर्मिळ पण नैसर्गिकपणे दिसून आली। गोखळीच्या शेतकऱ्याचा मुलगा बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी अधिकारी। गोखळी तालुका फलटण येथील ज्ञानेश्वर आत्माराम गावडे यांची नुकतीच बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक कार्यकारी अधिकारी पदावर निवड झाली आहे। या निवडीबद्दल त्यांचं विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे। फलटण तालुक्यातील 4 गट तर 5 गणांसाठी हरकती दाखल। सातारा जिल्हा परिषदेची व फलटण पंचायत समितीची प्रारूप गट व गण रचना काही दिवसांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेली होती। प्रकाशित केलेल्या गट व गण रचनांवर हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार दिनांक 21 जुलै होती। 21 जुलै अखेर फलटण तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गट 5 पंचायत समिती गणांसाठी हरकती सूचना दाखल करण्यात आल्या असल्याची माहिती फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी दिली। सासकलच्या प्रणित किरण घोरपडे यांना MBBS ची पदवी प्रदान। फलटण तालुक्यातील सासकलचे डॉक्टर प्रणित उज्ज्वला किरण घोरपडे यांनी रशियातील मारी स्टेट युनिव्हर्सिटीमधून MBBS ची पदवी पार उत्कृष्ट श्रेणीत संपादन केले। प्रचंड जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलंय। त्यांचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कमला निमकर बालभवन फलटण इथं झालंय। मुधोजी हायस्कूल फलटण इथं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं। शासकीय कार्यालयांमधील गट क व गट ड पदांच्या नियुक्तीसाठी 23 जुलै रोजी पूर्वतयारी बैठक। अनुकंपा नियुक्तीचे सुधारित सर्वसमावेशक धोरण 17 जुलै 2025 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ठरवण्यात आलं। मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती देण्याचे वेळापत्रक सामान्य प्रशासन विभागाकडून नेमून दिलं। हरित सातारा घडवण्यासाठी प्रत्येकानं पुढाकार घ्यावा। निसर्ग व पर्यावरण रक्षणासाठी तसेच आपले सातारा शहर निसर्ग संपन्न व हरित करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले। केवळ झाडे लावून चालणार नाही तर लावलेली झाडं जगवणं, त्यांचं संगोपन करणं आवश्यक आहे। एक जबाबदार सातारकर म्हणून प्रत्येकानेच आपले सातारा शहर हरित करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलं। जिल्हा व सत्र न्यायालयातील वापरात नसलेल्या वस्तूंचा 24 जुलै रोजी लिलाव। जिल्हा व सत्र न्यायालय सातारा या कार्यालयातील वापरात नसलेल्या जड संग्रह वस्तू फर्निचर जसे असेल त्या स्थितीत जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे। सदर जड संग्रह वस्तू फर्निचरचा लिलाव गुरुवार दिनांक 24 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा न्यायालय सातारा इथं ठेवण्यात आले। शिधापत्रिका धारकांनी EKYC 31 जुलै पर्यंत करावी। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व शिधापत्रिका, धान्य आणि इतर लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी EKYC करणं बंधनकारक आहे अशा सूचना सर्वोच्च न्यायालय व केंद्र शासनाने दिल्यात। त्यानुसार जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांनी 31 जुलै पर्यंत EKYC करावी असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केलं। विशेष गौरव पुरस्कारासाठी 22 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचं आवाहन। सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना एक रकमी ₹25,000 व 50,000 विशेष गौरव पुरस्कार तसेच ज्या माजी सैनिक, विधवांचे पाल्य सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10वी 90% व 12वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये 85% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण असतील अशा पाल्यांना एक रकमी ₹20,000 विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे। कारगिल विजय दिवस 26 जुलै रोजी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होणार साजरा। कारगिल विजय दिवस सातारा इथं पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सैनिक स्कूल सातारा ऑडिटोरियम हॉल इथं 26 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता साजरा होणार आहे। या कार्यक्रमामध्ये सातारा जिल्ह्यातील भारत मातेच्या रक्षणार्थ कारगिल युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या वीर पत्नी, वीर माता, वीर पिता तसेच या युद्धामध्ये दिव्यांगत्व आलेल्या आणि शौर्य पुरस्कार धारक यांचा पालकमंत्री श्री देसाई यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे।